पालिकेच्या वतीने एकीकडे उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र नाममात्र भाडे आकारणीने जागा देण्याचे उद्योग अर्थपूर्ण व्यवहार आणि संगनमताने सुरू आहेत। याचाच आधार घेत रिलायन्स कंपनीने शहर परिसरात टॉवर उभारत धुमाकूळ घातलाय। सारा प्रकारच धक्कादायक आहे। कुणीही यावं आणि आमच्या पालिकेला लुटावं असाच काय तो धंदा सध्या सुरू आहे। धंद्या पाण्यासाठी पालिकेकडे कौल मागायचा, अधिकारी पदाधिकाऱ्यांना नगद नारायणाचं दर्शन घडवायचं आणि आपला स्वार्थ साधायचा, असं कसब नेहमीच झालंय। रिलायन्स कंपनीनं असाच हातखंडा वापरत शहर परिसरात मोठमोठाले टॉवर उभारलेत। प्रशासन यंत्रणेशी दोस्ताना राखत पाहिजे त्या ठिकाणी वाटेल त्या जागेवर रिलायन्सचे टॉवर सध्या उभारतायत। असे टॉवर उभारणीतील भानगड धक्कादायक आहे। पालिकेतील झारीतील शुक्राचार्य मोठ्या उत्पन्नाला नख लावण्याचा उद्योग करतायत। रिलायन्स कंपनीनं आवळा देऊन कोहळा काढलाय। यामध्ये नाते संबंधही कामी आलेत। रिलायन्स कंपनीचा प्रस्ताव, त्यावर भूमी मालमत्ता विभागाचं प्रायोगिक तत्वाचं धोरण, त्यानंतर रिलायन्स कंपनीला आंदण देण्यात आलेलं सारं शहर, टॉवर उभारणीची पाहणी, त्याचा अहवाल, सारं काही चक्रावून सोडणारं आणि आमच्या पालिकेला आर्थिक उतरंडीकडे ढकलणारं। अधिकारी म्हणून ज्यांनी पालिकेचं हित पाहायचं त्यांनी रिलायन्सचा घेतलाय कैवार। अशी आपुलकी लक्ष्मी दर्शनाशिवाय येत नाही अशा समजाला टॉवरच्या उंचीवर नेणारं हे प्रकरण। प्रशासनाची, खास करून भूमी मालमत्ता विभागाची मेहरबानी, त्याला अन्य अधिकाऱ्यांची साथ, भूमी मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सारिका कुलवार यांच्या भोवती घोंगावणारं संशयाचं वारं, पालिकेला बसलेला आर्थिक फटका। अशा परिस्थितीत इकडे रिलायन्सचे टॉवर धडाक्यात उभे केले चाललेत। परवानगी किती टॉवरची, जागा कुठल्या, उभारण्यात आलेल्या टॉवरची संख्या, एकूणच बेकायदेशीर कामं पालिकेत माजलेली बजबजपुरी दाखवतायत। आज शहरात ठिकठिकाणी रिलायन्स कंपनीचे टॉवर दिसतायत। कुठे पालिकेसमोर, कुठे झोन ऑफिस समोर, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरात, रस्ता दुभाजकात, इतकंच काय तर स्मशान भूमीतही रिलायन्स टॉवरची उभारणी झाली आहे। एका जागेसाठी अवघ्या 6,000ची आकारणी, महिना भाडं 6,000 रुपये। आजच्या घडीला जागांच्या किमती वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही, पण आमच्या भूमी मालमत्ता विभागालाच त्याचं महत्व नाही। खासगी जागेत हा टॉवर उभारला तर त्याला 25,000ची आकारणी केली जाते, पण भूमी मालमत्ता विभाग रिलायन्स कंपनीवर चांगलाच मेहरबान झाला आणि अवघ्या 6,000ची आकारणी या टॉवरला करण्यात आली आहे। आज रिलायन्सनं ही संधी चांगली साधली आहे। दिवस रात्र टॉवर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे। आता भूमी मालमत्ता विभाग रिलायन्सवर इतका मेहरबान झाला कसा असा प्रश्न येतो तेव्हा या विभागाच्या अधीक्षका सारिका अकुलवार यांचा नाते संबंध समोर येतो। अकुलवार यांचे पती रिलायन्स कंपनीत कामाला आहेत।
इतकंच नाही तर प्रस्ताव काय सांगतो, कुठल्या आधारावर रिलायन्स टॉवर उभारतायत, त्याची संख्या किती, याची उत्तरं खुद्द सारिका अकुलवारही धडपणे सांगू शकत नाहीत. पालिका सभेत त्यांनी या विषयावर वेळ मारून नेली, पण आता सारी भानगड चव्हाट्यावर येते. शहरात होणारी रिलायन्स टॉवर उभारणी हे भयंकर प्रकरण असून त्याची संपूर्ण शहानिशा आणि चौकशीची मागणी होते. सभेसमोरच्या प्रस्तावात 2 टॉवरची प्रायोगिक तत्वावरील उभारणी इतकं स्वरूप, त्यानंतर सोलापुरात टॉवरचं जाळं निर्माण केलं गेलंय. नियम, कायदा, कार्यवाही प्रक्रिया, भूमी मालमत्ता विभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आता समोर येणं गरजेचं आहे. रिलायन्सनं केवळ प्रशासनाच्या जोरावर पालिकेच्या जागेची लूट केली आहे. या विरुद्ध कंपनी आणि आमचे अधिकारी कायद्याच्या परिघात आलेच पाहिजेत. दुसरीकडे रस्ता दुभाजकांमध्ये टॉवर उभारले चाललेत. आमच्या दुभाजकांची आधीच दयनीय अवस्था, त्यात या टॉवरची उभारणी. मुळात रस्ता दुभाजकांमध्ये टॉवर उभारणीला परवानगी हीच कल्पना धक्कादायक आहे. कुठे फुटपाथच्या बाजूचे टॉवर उभारलेत. जी काही पद्धत यासाठी अवलंबण्यात येते त्यामुळे शहरवासियात काळजीचं कारण आहे. नाममात्र दरानं रिलायन्सला जागा देऊन पालिकेनं अजब कारभाराचा नमुना दाखवून दिलाय. त्यामध्ये कामाची कुठेच पाहणी नसल्यानं शहरात सध्या या कंपनीची मनमानी सुरू आहे. अगदी स्मशान भूमीपर्यंत कंपनीनं आपले टॉवर रोवले असून आता सोलापूरकरांनाच याची चिंता लागली आहे. कामातील घाई गडबड बरीच काही सांगून जाते. निवडणूक काळाची परिस्थिती पाहून भूमी मालमत्ता विभाग आणि रिलायन्सनं साधलेला डाव हे प्रकरण आजवरची सर्वात मोठी भानगड ठरणार असल्यानं याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं सार्वमत सांगतंय.